नमस्कार मंडळी. आशा आहे तुमची दिवाळी खूप आनंदात गेलेली आहे. आणि ही जी काही छोटीशी कथा मालिका मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे तुमचा आनंद अजून द्विगुणित होत असेल. तुम्ही जरूर लाईक करत जा माझे व्हिडिओ बघून. मला तितकाच उत्साह येतो. असं आहे ना, की शिक्षिका म्हणून इतके वर्ष काम केलं, जवळ-जवळ 36 वर्ष, की आता रिकामं झालं तरी काही मौन पाळणं होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की जे कोणी आपले परिचित आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आता मुलं झालेली आहेत, त्यांना नीतिकथा, बोधकथा आपण सांगाव्यात. पुरातन वाङ्मयातल्या ज्या कथा आहेत ना आपल्या, आपल्या भारतीय परंपरा खूप प्राचीन आहे आणि त्याच्यामध्ये गुरु शिष्याचं जे नातं आहे, ते खूप असं मोठं उदात्त असं आहे. तर या परंपरेनी ज्या काही कथा आलेल्या आहेत आपल्या प्राचीन वाङ्मयातल्या, त्या तुम्हाला सांगाव्या असं मला वाटतं. ते तुम्ही जरूर आपल्या मुलांबरोबर शेअर करा आणि उत्तम संस्काराच्या दृष्टीने देखील त्या तितक्याच चांगल्या आहेत यावर विश्वास ठेवा. तर आजची जी गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, ती गोष्ट आहे महर्षी चरकाचार्य यांची. बघा, आपल्या प्राचीन वाङ्मयांमध्ये जसजसे वेद आहेत, उपनिषद आहेत, तसे वेगवेगळ्या आजारांवरची जी औषधं आहेत, त्याच्यावरचं सुद्धा पुस्तकं आहेत. तर हे जे चरकाचार्य आहेत, यांची चरक संहिता हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे. आपल्या देशामध्ये वनस्पतींची खाण फार पूर्वीपासून आहे आणि त्याच्यामध्ये औषधी वनस्पती यांचा अभ्यास सखोल आपल्या ऋषीमुनींपासून त्या काळापासून केलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. ज्यांच्या घरामध्ये चतुर आजी, आया असतात, त्या सर्वप्रथम थोडंसं काही घरामध्ये कुणाला तरी कणकण आली, काही सर्दी कपडसं झालं, की पटकन घरात काढे करणं, काहीतरी वाफारे देणं, मिठाच्या गुळण्या करणं, याच्याबरोबरच कुठे अमृत बिंदू तयार कर, काहीतरी घरगुती औषधं आजीबाईच्या बटव्यातली असतात. दूध, हळद एकत्र कर, ते गरम दे झोपताना, अशी आपल्याला माहिती आहे. आणि मग नंतरची स्टेप असते डॉक्टरकडे जायची. तर आजीबाईच्या बटव्यांमध्ये ही औषधं असतात, आपल्याला माहिती आहे. तर का बरं हा वारसा आपल्याकडे आहे? तर आपले पुरातन संशोधन वनस्पतींवरचं हे आपल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यापूर्वी, आणि इतकंच नव्हे तर ते जतन सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर काशी नगरी बाहेरची ही एक गोष्ट आहे, काशी जुनी, की चरकाचार्यांनी काशी नगरीच्या बाहेर काशीराजाच्या आज्ञेने, म्हणजे त्याची अनुमती घेतली होती, की त्यांना त्या गडबडीमध्ये गोंगाटामध्ये राहायला आवडत नसत, तर त्यांनी काशी नगरीच्या बाहेर एक उपवाटिका उद्यान तयार केलं होतं आणि तिथे एक छोटीशी पर्णकुटी बांधली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता. आश्रमात जे विद्यार्थी येत असत त्यांना ते वेगवेगळे वनस्पती शास्त्राचे धडे देत असत. आता या त्यांच्या संशोधनामध्ये राजाश्रय तर मिळतच असे, पण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ते दुर्मिळ औषधी आणि वेगवेगळे रोग, त्या रोगांवरचा रामबाण उपाय याच्याबद्दलची माहिती देत असत आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असत, की वेगवेगळ्या वनस्पती शोधून आणायच्या, त्यांच्यातल्या गुणांचा अभ्यास करायचा आणि तो इतरांजवळ सांगायचा. एखाद्या दुर्मिळ वनस्पतीचा अभ्यास लक्षात आलं कुणाला तरी, त्या वनस्पतीच्या मध्ये काहीतरी गुण आहे, तर तो आपल्याजवळ ठेवायचा नाही, तो इतरांना सांगायचा. आणि त्यांची पहिली अशी शिकवण होती, की अशी एकही वनस्पती नाही की जिच्या पानामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये आणि काही नाही तर मुळामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म नाही. ते एक असं छोटस एक वाक्य म्हणत असत, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलमौषधम. असं एकही अक्षर नाही की ज्याच्यामध्ये मंत्र शक्ती नाही, आणि अशी एकही वनस्पती नाही की जिच्या एखाद्या अवयवामध्ये औषधी गुण नाही. आपण मात्र तो गुण शोधला पाहिजे असं ते सांगत असत. तर आता त्यांच्या शिष्यांना आणखी एक उपदेश ते सतत करत असत, की तुम्हाला एखादं लक्षात आलं की या वनस्पतीमध्ये हा गुण आहे आणि त्याच्यावरती अजून तुम्ही संशोधन करायला लागले,
तर तुम्ही त्या वनस्पतीतला जो गुण तुम्हाला दिसलाय त्याची आदान प्रदान इतर आपल्या मित्रांमध्ये करायची, त्यांच्याशी चर्चा करायची. फक्त आपल्यापुरता लपवून ते ठेवायचं नाही. जर एक वेळ तुम्ही पदार्थ विज्ञानामधलं संशोधन आहे ते गुप्त ठेवलं तर ते क्षम्य आहे. पण औषधी शास्त्रातील संशोधनाची सतत देवाणघेवाण होत राहिली पाहिजे. आदान प्रदान हे ज्ञानप्राप्तीला अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदकाच्या उपासकांना पहिलेपणाच्या श्रेयाच्या मागे धावायचं नाही, की मी पहिला, मला महत्व, मी शोधून काढलं, असं नाही करायचा विचार. तर ते संशोधनाची सर्वांबरोबर देवाणघेवाण करायची, जेणेकरून त्या औषधाचा प्रसार होईल आणि जनमानसामध्ये त्याचा फायदा होईल इतरांना. आता एक दिवस काय झालं, शिष्यांना फार आपल्या गुरूंबद्दल आत्मीयता वाटे आणि खूप आदर असे. कारण संशोधक जो असतो तो काहीतरी नवीन शोधतो आणि ते मानव जातीला हितकारक असं असतं. त्यामुळे त्यांच्याविषयी राजाला खूप आदर होता. चरकांना, महर्षी चरकांना कोण ओळखत नसे, सगळी जनता सुद्धा ओळखत असे आणि सगळ्यांना त्यांच्याविषयी खूप आदर होता. याचं कारण काय, की पैसा एक वेळ तुम्हाला मिळवता येतो, सगळं मिळवता येतं, मान मिळवता येतं, तुम्ही चारित्र्य अडॉप्ट करू शकता. पण जेव्हा तुमचं शरीर साथ देत नाही तेव्हा मात्र तुम्ही हतबल होता. आणि मग फक्त आणि फक्त एकच तारक असतो तुमच्या समोर, तो म्हणजे डॉक्टर, त्या जमान्यामध्ये वैद्य. त्यामुळे महर्षी चरकांचं जे स्थान आहे ते फार जनमानसामध्ये सर्वोच्च असं होतं. तर ह्या महर्षी चरकांनी एकदा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या बोलवलं आणि शिष्यांना सांगितलं की मी आता बाहेर पडणार आहे. त्या शिष्यांना वाटलं नेहमीप्रमाणे आपले गुरुजी वनस्पती शोधायला हिमालयावर चालले. तर विद्यार्थी लगेच म्हणाले की शिष्यगण त्या भाषेमध्ये त्यावेळेच्या, की गुरुजी आपण हिमालयावर जाणार असाल तर आम्ही विंध्य पर्वतावर, कारण गुरुजी नाही तर मग शिक्षणाची गती थोडी थांबल्यासारखी होणार ना. तर तुम्ही जर का विंध्य पर्वतावर गेले तर आम्ही हिमालयावर जाऊ, तुम्ही हिमालयावर गेले तर आम्ही विंध्य पर्वतावर जाऊ आणि मग तिथे दुर्मिळ वनस्पती शोधून आणू, म्हणजे मग आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर यावेळी त्यांचे महर्षी चरक, त्यांचे गुरुजी म्हणाले की अगदी चुकीचं आहे, यावेळी माझं चरक संहिता ग्रंथलेखन पूर्ण झालंय, तर आता मी परत जाणार नाहीये हिमालयात किंवा तुम्हीही विंध्य पर्वतावर जायचं नाहीये. आता मी सर्व जनमानसामध्ये मी जे काही ज्ञान दिलेलं आहे आणि ज्ञानाने त्यांना जे काही शिकवलेलं आहे ते सर्व जनसामान्यांमध्ये कितपत पोचलंय हे मला बघायचंय. म्हणजे काय गुरुजी, म्हणजे अरे मी एवढा औषधी शास्त्रावरचा ग्रंथ लिहिला, मी लोकांना सांगितलं की तुम्ही कसं निरोगी राहावं, तर ते लोकांपर्यंत किती पोचलं? सुदृढ आरोग्याचं रहस्य लोकांपर्यंत किती पोचलं हे मला जाऊन बघायचंय. आता असं म्हटल्यानंतर मग शिष्य काय बोलणार, मग तुम्ही देखरेख करायची, आपला आश्रम छान ठेवायचा. आणि मग ते बाहेर पडले. आता ते चालत 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 निघाले. तर थोडेसे वेशीच्या आतमध्ये गेल्याबरोबर त्यांना येताना दिसले घोड्यावरून कोणी व्यापार करायला बाहेर चालले ते नगराबाहेर, कोणी ते लगेचच घोड्यावरून उतरले काही लोक आणि सगळेजण कसे आहात, चांगले आहात ना, कुठे सध्या कोणतं संशोधन चाललंय, कुष्ठरोगावरचं चाललंय, आणखी सध्या साथी कोणत्या आलेल्या आहेत, असं तसं करत जिथे थोडेसे पुढे गेले की कोणी ना कोणी त्यांना टोकणारा, बोलणारा, विचारपूस करणारा भेटत होता. आता असं होतं की जो गुरु प्रिय असतो त्या गुरुचे विद्यार्थी जर रस्त्यात भेटले तर तो गुरु थांबणारच आणि विद्यार्थ्याला त्याला नाराज करता येणार नाही. त्यामुळे हळूहळू हळूहळू गुरूंची चा वेळ त्यातच जायला लागला की जो तो आपली आपली काही ना काही विचारपूस करतोय. शेवटी ते इतके कंटाळले की त्यांनी ठरवलं की लोकांना काही सांगता पण येत नाही की आता मी जरा कामात चाललोय, ऐकायला तयार नसतात लोक, विचारपूस इतकी करतात, मी याला घेऊन येऊ का, त्याला असं झालंय तसं झालंय. तर आता असं करतो की या लोकांना मी दिसणार नाही, असं काहीतरी मला इलाज करतो. ते जराशी दाट झाडी होती, तिथे गेले.
त्यांनी आपल्या कमंडलू, जुन्या काळामध्ये प्रवास बाहेर पडताना लोक कमंडलूत पाणी घेऊन प्रवास करत असत. आमच्या घरी सुद्धा एक वडिलार्जित असा कमंडलू होता, ज्या पेशीत फिरकीचा तांब्या म्हणत असत त्याला. म्हणजे का तर तहान लागली तर इतरत्र दूषित पाणी प्यायचं नाही, आपल्या सोबतचं पाणी प्यायचं. तर कमंडलू मधलं त्यांनी पाणी घेतलं आणि आपोषण केलं, स्वतःभोवती फिरवलं, एक गरकी घेतली, मंत्र फुटफुटले, तर त्यांचं एक खूप छान अशा मोठ्या पोपटामध्ये रूपांतर झालं. आणि मग ते भराभर उडत उडत जिथे दाट नगर वस्ती होती अशा ठिकाणी आले. त्या ठिकाणी काही ठेले लागले होते, काही भाज्या विकायला होत्या, काही बांगड्या विकायला असतील, किंवा असं बाजारातली वर्दळ होती. नगरामध्ये सर्वसामान्य लोक दररोजच्या ज्या वस्तू लागतात, किराणा माल किंवा काय, त्या घ्यायला देवाणघेवाण करायला लोक येत होते. आता या ठिकाणी आल्यावर त्यांनी हेरलं की इथे आता जास्त लोक आहेत, तर ते मला काही विचारायचंय असं एका जवळचं झाड मोठं उंच पकडलं आणि त्याच्यावर ते शुकराज बसले आणि ते मनुष्यवाणीने बोलू लागले, मला काही विचारायचंय. तर सगळ्या कामातल्या लोकांना पहिले कोणीच दिसे ना की हा मला काय विचारायचंय, कोण बोलतंय. तर इतक्यात मग त्यांचं लक्ष त्या बाजूच्या झाडाकडे गेलं. तर झाडाच्या फांदीवर एक पोपट बसला होता, पिंपळाच्या फांदीवर, आणि तो म्हणत होता, मला काही विचारायचंय. तर पटकन सगळे लोक गोळा झाले. मनुष्यवाणीने बोलणारा पोपट म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे. तर त्यांनी विचारलं, काय विचारायचंय तुला? तर त्यांनी प्रश्न विचारला, दुःखपूर्णे जगस्मिदम को भवे सर्वदा अरुक. अरुक म्हणजे निरोगी. या दुःखाने भरलेल्या संसारामध्ये माणूस नेहमी निरोगी कसा राहील? त्यांनी काय खावं प्यावं, कसं राहावं वागावं, म्हणजे त्याचं प्रकृती स्वास्थ्य टिकून राहील, हे मला सांगा. याचं मला उत्तर हवंय. आता येणारी राहणारी माणसं, सर्वसामान्य माणसांना त्याचं उत्तर काय येणार? पण त्यांच्यामध्ये एक वैद्य, तो पुढे आला आणि तो म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुला. ऐक पोपटा, तुझ्या मालकाला जाऊन सांग तू की जर तुला सुदृढ निरोगी राहायचं असेल तर तू नियमित च्यवनप्राशाचं सेवन करायचं. च्यवनप्राश आवळ्यापासून बनलेलं असतं आणि माणसाचं आरोग्य च्यवनप्राश खाऊन नेहमी चांगलं राहील आणि माणूस हा रोगमुक्त होईल. हे ऐकल्यावर पोपटाने होकार नाही दिला, नकार नाही दिला आणि पोपट उडून गेला. आता हा पोपट तिथून उडाला आणि दुसऱ्या वस्तीमध्ये आला. आता या वस्तीमध्ये मोठे मोठे वाडे होते आणि असा मोठा मॉल असतो त्याप्रमाणे जो चौरस्ता होता, त्याच्या काठावरती सराफाची दुकानं होती, पेढ्या होत्या आणि जे काही महागड्या कपड्यांची दुकानं होती, अशा महागड्या वस्तू होत्या आणि तिथे धनिक वर्ग त्या ठिकाणी खरेदीला आला होता. तिथे पोपट बाजूच्या एका डाळिंबाच्या झाडावर बसला आणि त्यांनी परत त्या चौकामध्ये विचारलं, मला काही विचारायचंय, याल तुम्ही इकडे? त्याबरोबर ज्या दागिने खरेदी करायला आलेल्या स्त्रिया होत्या, त्यांच्यासोबत पुरुष होते, पेढीवरचे लोक होते, त्यांचे मजूर होते किंवा कपड्यांच्या दुकानातले होते, ते सगळे जमा झाले. काय झालं? पोपट माणसाच्या वाणीमध्ये बोलतोय म्हणजे चमत्कारच आहे. पण हा खूप हुशार असला पाहिजे. पोपट हा विचारतोय, मला काही विचारायचंय, तर आपण बोलूया याच्याशी. तर त्या काय प्रश्न विचारायचे तुम्हाला? एकाने धीटपणाने विचारलं. तर त्यांनी पोपटाने पुन्हा तोच प्रश्न विचारला, दुःखाने भरलेल्या या जगामध्ये माणूस अरुक म्हणजे निरोगी कोणत्या उपायाने राहील? पाहता पाहता त्या आजूबाजूच्या घरातल्या अनेक लोक तिथे जी गोळा झाली होती ते विचार करायला लागले की याला काय उत्तर द्यायचं. तर तिथे एक वृद्ध वैद्यराज होते. ते नाडी परीक्षेमध्ये एकदम निष्णात होते आणि राजक्षमेचे अनेक रोगी त्यांनी बरं केलं होतं. कावीळावर रामबाण ते औषध देत असत. तर ते पुढे होऊन म्हणाले, पक्षीराजा, अरे तुझा प्रश्न महत्वाचा आणि मार्मिक आहे, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कृश माणसं अंगावर मेद वाढावा म्हणून काम करतात आणि स्थूल माणसे तो मेद घालवायला प्रयत्न करतात. पण या दोघांना मुळातच जठर शुद्धी करणाऱ्या त्रिफळा चूर्णाचं महत्व माहीत नसतं. म्हणून माणसांनी निरोगी राहण्याकरता रोज सकाळी उठून कोमट पाण्यातनं त्रिफळा चूर्णाचं सेवन केलं पाहिजे.
त्रिफळा चूर्णाचं सेवन करणारा हा सुदृढ राहील. आता हे ऐकलं पोपटानी, त्यांनी हो म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही, पोपट उडून गेला. आता खूप वर्दळ असलेल्या ठिकाणी तो गेला, तरी पण त्याला काही उत्तर मिळत नव्हतं. शेवटी त्यांनी ठरवलं की अजून एका ठिकाणी त्यांनी जावं, ज्या ठिकाणी खूप सारे लोक जमा होतात अशा ठिकाणी जावं. न्याय निवाडा चौक होता तिथे, अशा ठिकाणी तो गेला. आणि आपल्यामध्ये व्यग्र असणाऱ्या लोकांचं लक्ष पहिले पोपटाकडे गेलं नाही, पण त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारायला सुरुवात केली की मला काही विचारायचंय, मला काही विचारायचंय. तर परत गर्दी जमली. त्याने विचारलं, यावत जीवेत सुखद जीवेत, अशी ह्या सगळ्या लोकांची धारणा झालेली दिसते. एक प्रकार पण एका वैद्यबुवाचं लक्ष मात्र पोपटाकडे गेलं. त्यांनी लोकांना तर बोलक्या पोपटाचं आश्चर्य नजरेस आणून दिलं. आणि मग मात्र तिथे गर्दी जमली. पोपटाचा प्रश्न काय, तर माणसांनी निरोगी राहण्यासाठी काय करावं. तर हा प्रश्न ऐकल्यावर सगळे लोक टकामका बघू लागले. निरोगी राहण्यासाठी माणसांनी काय करावं, हा काय प्रश्न विचारतोय तो. आपण चांगलं चुंगलं खातो तर निरोगीच राहतो. तर त्यामधला एक जो वैद्य होता तो म्हणाला की मी निरोगी राहण्यासाठी सर्वात शरीरामध्ये महत्वाचं आहे ते रक्त, आणि हे रक्त शुद्ध राहिलं पाहिजे. मग रक्त कोणत्या उपायाने शुद्ध राहतं, तर लवण भास्कर चूर्ण जर का आपण घेतलं तर रक्त हे शुद्ध राहतं. तर पोपटा, मला असं वाटतं तुझ्या मालकाला जाऊन तू सांग की लवण भास्कर चूर्ण घेतलं तर माणूस निरोगी राहतो, आणि म्हणून मग माणसांनी लवण भास्कर चूर्णाचं नियमित सेवन केलं पाहिजे, म्हणजे तो माणूस निरोगी राहील. आता पोपट होही बोलला नाही, काही बोलला नाही. आणि तिथून याही माणसांना आयुष्याचं मर्म हेच कळालं निरोगी राहण्याचं, असं त्याच्या मनात विचार आला. आणि शुकाच्या अवतारातले चरकाचार्य तिथूनही उडून गेले. त्यांना असं आश्चर्य वाटलं की आपण इतक्या ठिकाणी इतक्या लोकांना विचारलं, पण प्रत्येक जण काही ना काही आपल्याला वेगळंच उत्तर देत आहे. तर ते निराशच झाले थोडेसे, आणि उडत उडत आता नगरीचे सगळा भाग शेवटच्या टोकापर्यंत आले. तिथे मागे एक नदी वाहत होती, आणि त्या नदीच्या काठावर एक प्रचंड मोठा पिंपळाचं झाड होतं. जरा झुळझुळ पाणी वाहत होतं. तर त्या ठिकाणी त्या पाण्यातून बाहेर येऊन एक तपस्वी त्यांना असं दिसलं की तो सूर्याला अर्घ्य देतोय, मावळत्या सूर्याला नमस्कार करतोय आणि चिंतन करतोय परमेश्वराचं. तर त्यांना असं दिसलं की हा जो तपस्वी आहे तो गौरवर्णीय, उंच आहे, त्यांनी सोवळं घातलेलं आहे आणि तो तेजपुंज दिसतोय. तर याला तरी आपण विचारूया, या तापस्याला, की याला तरी माहिती आहे का. तर त्यांनी परत त्याच्याकडे बघितलं. तो एकटाच होता, तपस्वी. तर त्यांनी विचारलं, मला काही विचारायचंय हे तपस्व्या, तुला मला काही विचारायचंय, विचारू का. तर त्या माणसाने, त्या तेजस्वी तपस्व्यानी जो सूर्याला अर्घ देत होता, त्यांनी पहिले आपलं अर्घ्यदान पूर्ण केलं, नमस्कार केला सूर्याला आणि विचारलं की हे पोपटा, तू मनुष्यवाणीनी बोलतोय, म्हणजे तुझी मनुष्यवाणी इतकी स्पष्ट आहे आणि तू शंका विचारायची असं म्हणतोय, म्हणजे तू विद्वान सुद्धा असावास. तर माझ्या मते तू एखादा शापित व्यक्ती आहे की जो या पोपटाच्या शरीरामध्ये आपलं आयुष्य जगतोय, किंवा पोपटाचं रूप घेतलेला एखादा विद्वान व्यक्ती असला पाहिजे. तर जे काही असेल ते माझ्या मतीप्रमाणे तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला जर देता आलं तर मी अवश्य देईल. तू मला प्रश्न विचार. तर त्यांनी पोपटाने परत विचारलं की मला सांगा की निरोगी राहण्यासाठी, शरीर सुदृढ राहण्यासाठी आणि रोगमुक्त राहण्यासाठी माणसांनी काय केलं पाहिजे. तर तो तपस्वी हसला आणि म्हणाला की अरे, तुझा जो प्रश्न आहे तो फार मर्मस्वरूपी आहे. शरीर निरोगी कसं राहील हे मोक्षाचं शरीर साधन आहे, पण लोकांनी ते भोगाचं साधन केलेलं आहे. कमीत कमी औषधं घेऊन हे शरीर कार्यक्षम राहू शकते. भगवंताने बनवलेलं हे अद्भुत शरीर आहे ते यंत्रच, ते शेवटपर्यंत माणसाला साथ देते. पक्षीश्रेष्ठा, तुझाच श्लोकचरण पूर्ण करून मी असं म्हणतो
दुःखपूर्णे जगत्तस्मिन् को भवत् सर्वदा अरुक हितभुक मितभुक ऋतभुगत्वेत सत्यं सदा अरुकम. म्हणजे त्या तपस्व्याचे ते शब्द ऐकताच पोपट म्हणाला, साधू साधू विप्रवर्य, आपलं म्हणणे अत्यंत योग्य आहे, पण त्याचं थोडं स्पष्टीकरण कराल तर ठीक होईल. यावर तो तापस म्हणाला, हे शुकश्रेष्ठा, माणसाला नेहमी तेल, शर्करा आणि लवण म्हणजे मीठ यांचं संस्कार केलेले पदार्थ आवडतात. खरंच की नाही, आपण दिवाळीत किती तेल, साखर सगळे असे संस्कार केलेले पदार्थ खाल्ले. पण सर्वदा माणसानी हलके आणि हितकर अन्न खाल्लं पाहिजे. काही अन्न हितकारक आहे, पण ते अवास्तव प्रमाणात खाऊ नये. म्हणून हित नंतर मित म्हणजे मोजकं, मर्यादित. खारीक, बदाम जरी पौष्टिक असलं तरी अमित सेवन करणारा मूर्खच माणूस. हित, मित आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऋत. ऋत म्हणजे जसा ऋतू असेल त्याप्रमाणे सेवन करायचं. पावसाळ्या ऋतूमध्ये जड जेवण जेवायचं नाही, हिवाळ्यामध्ये तैलयुक्त जड जेवण जेवायचं. त्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान होते. तर अशा प्रकारे आपण जेवण घेतलं पाहिजे. आणि त्या द्रव्याच्या अन्न काय, वस्त्र काय किंवा द्रव्य काय, त्याच्या माध्यमाने आपण ते प्राप्त करून ते द्रव्य सत्मार्गाने प्राप्त झालेलं असावं, पाप कर्मानी नाही. कुठल्याही मार्गाने. एखाद्या वेळेस आपण जे अन्न घेतो ते अन्न किंवा जे काही मिळवतो वस्त्र, हे योग्य मार्गाने मिळालेल्या पैशांनी जर मिळवलंय तरच ते आपल्या शरीराला जसं ते चांगलं असतं त्याप्रमाणे अन्न सुद्धा योग्य पद्धतीने जर खाल्लं तरच ते आपल्याला शरीराला लाभकारक ठरू शकतं आणि निरोगी सुदृढ शरीर त्यामुळेच बनू शकतं. तापसाचे उत्तर ऐकताच पोपटाने झरकन पंख पसरले आणि क्षणात तो ब्राह्मणाच्या समोर उपस्थित झाला. आणि दुसऱ्या क्षणी पोपट अदृश्य होऊन त्या ठिकाणी चरकाचार्य उभे राहिले. आणि ते म्हणाले की, हे तरुणा, हे तापसा. तू त्याच्या डाव्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले की, तू कोण आहेस? आज सकाळपासून मी नगरीभर फिरलोय, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला योग्य मिळालं नाही. पण तू मात्र या ठिकाणी तपस्या करत होतास, तुझा मी मध्येच भंग केला, पण तू मला योग्य उत्तर दिलं. रोगी बरा करण्यापेक्षा निरोगी राहणं जास्त महत्वाचं आहे, हे तुला कळलेलं आहे, ज्याचा उल्लेख माझ्या ग्रंथामध्ये आहे. तर मी माझा परिचय देतो की मी चरक आहे. त्याबरोबर आचार्य चरक ऐकल्याबरोबर त्यांच्या पायाला वाकून स्पर्श करत तापसी म्हणाला, आचार्य, मी वाघभट नम्रतापूर्वक आपणाला वंदन करत आहे. आचार्य सद्गतीत स्वरात म्हणाले, वाघभट, तुमची भेट होण्याचा योग असा होता तर? वाघभट म्हणाले, आचार्य, आपल्या शोधासाठी आपल्या पायाशी ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी घर सोडून मी निघालो होतो. पण मघाशी बोलताना मी आपला थोडा अवमान केला. चरक संहिताकार चरकाचार्य आपणच असावे असं मला मनोमन वाटतच होतं. असं म्हणून वाघभटांनी पायावर मस्तक ठेवलं. त्यांना प्रेमाने उठवत आचार्य म्हणाले, अरे, मी चरकाचार्यच, पण वाघभटाचार्य, तुम्ही मला गुरु मानले असले तरी तुम्हाला अरे तुरे म्हणण्या इतकं तुम्ही मला लहान वाटत नाही. तर तुमचे आयुर्वेदाचे मर्म तुम्हाला बरोबर कळलेलं आहे. तुम्ही देखील महान आहात. आयुर्वेदावर तुमच्या हातून देखील महत्वाची ग्रंथरचना होईल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या ग्रंथाच्या अभ्यासाशिवाय आयुर्वेद अभ्यासाची पूर्ती होणार नाही. त्यातही हितभुक, मितभुक, ऋतभुक हे तुम्ही सर्वांना नीट समजावून सांगावे, एवढीच गुरु म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो. आजची गोष्ट इथेच संपली. हितभुक, मितभुक, ऋतभुक सगळ्यांनी लक्षात ठेवा. निरोगी आयुष्याचा मंत्र. तोपर्यंत